मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आमचा ग्रामदैवत श्रीदेव भैरीनाथाची जत्रा आहे. तर तुम्हाला तिकडचं सगळं दाखवतो, जत्रा कशी असते आमच्याकडची ती. आधी पहिल्यांदा मंदिरामध्ये. तर मित्रांनो बघा, आपल्या इकडं गर्दी जाम असते दोन्ही साईडला गाड्यांची आणि एस टीला सुद्धा जायला रस्ता नाही. पुढे जाम नंतर संध्याकाळी गर्दी होणार आहे. मित्रांनो, हा देवळाचा एंट्रन्स आहे बघा. आता पहिल्यांदा आतमध्ये जाऊया. बघा दर्शनासाठी रांग किती आहे ते. तर मित्रांनो, हे बघा, हे आपले जालगाव, गमे आणि गिमवणे या गावाच्या ग्रामदेवतेच्या निशाणी आहेत. तर मित्रांनो, आता तुम्हाला सगळी इकडचे आमची दुकानं फिरवतो. कुठले प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे दुकानं आहेत ते सुद्धा दाखवतो. इथे बघा प्रसादाची दुकानं आहेत आणि तिकडे पुढे सुद्धा प्रसादाची दुकानं आहेत आणि त्याच्या पुढे खेळण्यांची सुद्धा दुकानं आहेत. काहीतरी खायला प्यायला जातो. काय गोला गोला, माय गॉड, गोला. हे रुदा कुठं आहे? रुद्रा कुठं आहे? रुदाला गोळा होता म्हणून आम्ही गोळा खायला आलो सगळीजण. बघा, सगळी बारकी पोरा जातात गोळा खायला. निशू, रुदा कुठं आहे? त्या बघा, रुदा आलेला आहे गोळा खायला त्याला खास. आणि पाण्याचा टँकर घेतला नाही रुदान, बापरे. स्टार्टिंगला मला मिक्स मला मिक्स हवाय. हा, 3 द्या ऑरेंज आणि काळा. बघा, ब्लूटूथचे हेडफोन बघतायत किती रुपये आहेत ते. कसं आहे? 550 750 रुपये. कोण घेतोय? अनुषू घेतोय. 550 750 रुपये का? कुठला? तर मित्रांनो बघा, थोडा आम्ही थांबलो सगळं फिरून. हे बघा, रेस्टला थांबलेले हो. आता परत जातो फिरायला इकडे तिकडे. आमच्याकडची जत्रेची खूप मजा असते. आता आम्हाला पुढची गिमवणे आणि गावाची सुद्धा जत्रा आहे, ती सुद्धा तुम्हाला नंतर दाखवतो. आधी पहिल्यांदा आमची जत्रा एन्जॉय करा. तर अक्षू आपल्याला खेळणी घेतोय बघा. घे, किती रुपये विचार? किती रुपये विचार? 120 रुपये. मग घेतोय? मग चल, अक्षूची कॅपॅसिटी नाही. आपण 100 असता तर घेतला असता. पुढे जाऊया. मित्रांनो, आम्ही आता गॉगला घ्यायला आलो इथे. 100 रुपये बोलतोय, पण बघूया 80 देतोय काय. 80 घेत होतं तर आम्ही 5 घेणार होते. बघा, 5 जण आम्ही एकसाथ कुठलो 80 देणार असले तर. पुढे जाऊ दे, पुढे अडकली. चला दे धक्का. आपण आता चपला शॉपिंग केलेले आहेत. ओंकारला देऊया. ओंकारला द्यायला घे. मी माझ्या भाचीला देतो मग. घे ना. काय घेतेस? तर आता फिरून दमलो आणि आता आम्ही चायनीज भेळ घेतलो. बघा, सगळेजण आता चायनीज भेळ खातो. ते आपले काठी आहेत ते उतरवणार आहेत आणि गिमवण्याची गाठी गिमवण्याला जाणार आहे आणि गव्याची गाठी गव्याला जाणार आहे. आणि आपली काठी इथंच असणार आहे. नंतर आपल्याला गिमवण्याच्या जत्रेला सुद्धा जायचं आहे आपली काठी घेऊन. ती जत्रा बुधवारी आहे आणि गव्याची 10 तारखेला आणि गिमवण्याची 8 तारखेला आहे. तर ती सुद्धा तुम्हाला दाखवतो जत्रा कशी असते ती तिकडची. तर मित्रांनो, आता गाठी सुद्धा आहे.
गाडी सुद्धा गिमावण्याला निघाले. तर मित्रांनो हे बघा आमच्याकडची आता जत्रा संपलेली आहे. आता गिमावणे आणि गव्याची सुद्धा जत्रा बाकी आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सांगा. हे बघा गर्दी अजून सुद्धा आहे.